माजी राज्यमंत्री सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब या ठिकाणी काही वेळातच उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर व्हीएस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोद भाऊ खटके हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी या मंचावरती उपस्थित असलेले सर्व सावन कदम कृपया मंचावरती यावं। माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक आमचे स्नेही सावनजी कदम यांना विनंती आहे त्यांनी स्टेजकडे यावचे। या ठिकाणी या मंचावरती उपस्थित असलेले आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गोपीनाथरावजी जोंधळे मामा, विद्रोही कवी राजेंद्रजी कांबळे साहेब, उपस्थित सर्व या मंचावर उपस्थित असलेले नगरसेवक, या अहमदपूर तालुक्याची बुलंद तोफ, समाजाचं लाडकं नेतृत्व सावनभाऊ कदम, आणि आज आपण ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तनुजाताई सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी, बांधवांनो, आपल्यासाठी पुन्हा ही एकदा वेळ आलेली आहे। ज्यांचं निवडणूक चिन्ह आहे शिट्टी, येणाऱ्या 20 तारखेला सर्वांना एकच विनंती करणार आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। शिट्टी समोरील बटन दाबून भरघोष मताने आपण तनुजाताई सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांना आपण निश्चितच आपला विजय करावं आणि आशीर्वाद रूपी आपण येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून निश्चितच आपण हा आशीर्वाद त्यांच्या पदरामध्ये टाकाल हीच या ठिकाणी माफक अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। धन्यवाद संतोषजी। यानंतर आमचे स्नेही भगवानराव ससाने यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। या जाहीर सभेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या जाहीर सभेसाठी एक आकर्षक म्हणून या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। तसेच विनोद भाऊ खटके हे पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तरी मित्रांनो, या ठिकाणी या ओबीसी बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ तनुजाताई सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेले आहोत। सर्व तमाम महापुरुषांना ज्यांनी या सामाजिक व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी ज्यांनी झगडले झोंबले, या सर्वांना अभिवादन करून महामानव तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज या तमाम महापुरुषांना अभिवादन करून मी माझ्या मनोगत या शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो। मित्रहो, या ठिकाणी या प्रभागाची निवडणूक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी प्रचार पण सुरुवात झालेला आहे। या ठिकाणी या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते म्हणून माननीय गोपीनाथरावजी जोंधळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक विद्रोही कवी
या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत. तसेच या प्रभागाचे बाजूच्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून राहुलजी शिवपूजे एक खंबीर नेतृत्व म्हणून या ठिकाणी सावंतभाऊ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच हमाल मापाडीचे फिरोजबाई कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि तमाम या ठिकाणी माता भगिनी उपस्थित आहेत. मित्रांनो, वेळ आहे ये बच्चों खान बैठ रहे जरा बच्चों पे ध्यान दो जरा, माइक गिरिंग है इधर दूर सरकार के लिखा है इधर आओ मत देख मुस्तफाभाई हमाल मापाडीचे डायरेक्टर यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. मुस्तफाभाई, कृपया आपण स्टेजवरती यावं. गप्पारबाईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी माजी दुसरे नगरसेवक म्हणून मामडगे वागंबरताई
या सर्व या ठिकाणी प्रचारात या सभेच्या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, आपण प्रचार करत असताना अनेक या ठिकाणी थांबलेले आपण चेहरे पाहिलेले आहेत, परंतु सिद्धार्थ सूर्यवंशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा माणूस या वार्डामध्ये लाईटीचा प्रश्न असेल, गटाराचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, घरकुलाच्या बाबतीत घरांचा प्रश्न असेल, कबालनाम्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हा माणूस रात ना दिवस फोन केल्याच्या नंतर तुमच्या प्रश्नासाठी आणि आमच्या प्रश्नासाठी तालुक्यामध्ये एकच धावून जाणारा माणूस आहे, तो म्हणजे सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी। आणि या माणसाला पाहिलं मी, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीला पाहिला, हा माणूस सतत या तुमच्यासाठी, या प्रभागासाठी रात न दिवस पायात भिंगरी घालून या ठिकाणी हा माणूस सर्वांसाठी धावून जाणारा माणूस आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल, आपला विकास करून घ्यायचा असेल, ह्या भागातले कबालनाम्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तर आपल्याला सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी म्हणजे तनुजाताईंना निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो। अरे या तालुक्यामध्ये नाहीतर या तालुक्यामध्ये मग त्या ग्रामीण भागाचा स्मशानभूमीचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसचा प्रश्न असेल किंवा शिवरस्त्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अहोरात्र या प्रशासनामध्ये काम करणारा माणूस आपल्या तालुक्यामध्ये डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे। म्हणून या माणसाला मताच्या रूपामध्ये जर बळ दिलं तर आपल्या प्रभागाचं नुकसान आहे मित्रांनो। म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला सिट्टी समोर बटन दाबायचे आहे। कशासाठी बटन दाबायचे आहे? या लाईटीसाठी बटन दाबायचे आहे, या रोडसाठी बटन दाबायचे आहे, कबालनाम्यासाठी बटन दाबायचे आहे, गटाराच्या प्रश्नासाठी बटन दाबायचे मित्रांनो। घन कचरा उचलून नेण्यासाठी आपण जर कुणाला फोन करत असेल किंवा लाईट गेली असेल म्हणून जर कुणाला फोन करत असेल तर आपल्या सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीला फोन करतो आणि ती समस्या सुटलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी बघत असताना झोपडपट्टीच्या कबालनाम्याचा प्रश्न असेल तर हा माणूस सभागृहामध्ये आवाज उठवणारा माणूस डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे। म्हणून या माणसाला नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊ द्यायचं नाही, तो आपल्यापेक्षा वरचढ होतो, अशा प्रकारचे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे मित्रांनो। म्हणून मित्रांनो, मत आपल्या चालतात, हुशार होत करू सभागृहामध्ये प्रश्न मांडणारा माणूस चालत नाही। माझा प्रश्न आहे इथल्या आमदारांना, अरे आमचे मत चालतात, आमचे मत तुम्ही घेतात, मुस्लिमांचे मत चालतात, दलितांचे मत चालतात, बौद्धांचे मत चालतात, अरे आमचा एक आवाज उठवणारा, या जिल्ह्यामध्ये आवाज उठवणारा माणूस आमचा चालत नाही, हे फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो। म्हणून आपल्या माणसाला जर बळ द्यायचं असेल, भगिनींना मी नम्र विनंती करून सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो, इकडे तिकडे न जाता आपल्या घरातील सदस्यांना सांगा, आपल्या लेकरांना, वयात आलेल्या मतदान असलेल्या लेकरांना सांगा, बाबा आपल्या प्रश्नासाठी जाणीव करून देणारा एकच नगर परिषदेमध्ये माणूस आहे, तो डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे। मित्रांनो, मी पाहिलंय हा माणूस एखाद्या शहरामध्ये, गल्लीमध्ये जर गोरगरिबाचं प्रेत जर पडला असेल, अरे माणूस जळण घेऊन देतो, जळण घेऊन जातो, रचतो स्मशानभूमीमध्ये, रचतो, त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी साहित्य घेऊन देतो, असा माणूस मी या शहरामध्ये आतापर्यंत पाहिला नाही मित्रांनो, आतापर्यंत पाहिला नाही। भकास कपडे नेऊन रस्त्याने फिरणारे माणसं पाहिले, परंतु गल्ली बोळामध्ये काम करणारा माणूस मी पाहिला तर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सारखा माणूस तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही। अरे एखाद्या ग्रामीण भागामध्ये अन्याय अत्याचार झाला असेल, मग ते मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झाला असेल, शेतकरी कुटुंबावर अन्याय झाला असेल, एखाद्या गरीब कुटुंबामध्ये अन्याय अत्याचार झाला
पोलीस प्रशासनाला, तहसीलदारला, कलेक्टरला घरी बसून फोन लावून समस्या मिटवणारा एकच माणूस आहे, तो सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. अरे इथल्या तरुणांचं भवितव्य काय? चांगले माणसं निर्माण झाले पाहिजे. आम्हाला काय सांगितलं फुलेशाह आंबेडकरांनी? अरे व्यसनाधीश बनू नका, जुगारवादी बनू नका. या शहरामध्ये उद्याचा भव्य नागरिक बनून घ्यायचा असेल तर चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभा टाकणं हे अत्यंत गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला दिलेली लोकशाही कशासाठी दिलेली आहे? आपल्याला माणूस बनवण्यासाठी दिलेले. माणूस तुमच्या हक्काने अधिकारासाठी झटणारे माणसं पुढे आले पाहिजे. हेच या तालुक्यामध्ये हक्काने अधिकारासाठी झटणारे माणसं नको आहेत, सभागृहामध्ये नको आहे. अरे मत चालतात, मग माणसं का चालत नाहीत आमचे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं राजेंद्र विद्रोही कवी बसलेले आहेत, आमचे गोपीनाथराव जोंधळे बसलेले आहेत. आम्ही संघर्ष करत असताना आम्ही कुणीही एकमेकाचे मन दुखवणार नाही. आम्ही एकमेकाला सन्मानाने वागवून देणारे माणसं आहोत. डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी या ठिकाणी हा काम करणारा माणूस आहे, म्हणून तर तनुजा ताईला या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यायचे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली जी लोकशाही आहे, ती लोकशाही आपल्याला चांगल्या माणसाला समोर करून येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोर बटन दाबायच्या. शिट्टी समोर बटन दाबलं की विकासाला बटन दाबलं म्हणून समजा. विकास करायचा असेल तर आपल्याला शिट्टी शिवाय पर्याय नाही मित्रांनो. म्हणून या ठिकाणी बोलत असताना महिलांच्या बाबतीत जर अन्याय अत्याचार झाला तर पहिला फोन पोलीस स्टेशनला करणारा डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. इथल्या जिल्हाधिकाऱ्याला फोन करणारा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. इथल्या तहसीलदारला फोन करणारा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. इथल्या शिवला फोन करणारा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. अरे 12-12 वाजेकडून आमच्यासाठी उठतच नाहीत. मग आम्ही जायचं कुणाकडं? आमच्या समस्या मांडायच्या कुणाकडं? एखादी आपल्या समाजामध्ये दुःख घडलं तर आम्ही सांगावं कुणापाशी? तर आम्हाला एकच पर्याय आहे या तालुक्यामध्ये, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी. तुम्ही अनुभवलंय मित्रांनो, याच प्रभागाचे नगरसेवक होते. म्हणून आपण या ठिकाणी सांगत असताना 4 समोरील बटन आहे, 4 नंबरचं बटन आहे. व्यवस्थित बघायचं, निरखून बघायचं. कळत नसेल तर आपल्या लेकराला विचारायचं, आपल्या पतीला विचारायचं. 4 समोरील बटन दाबायचं. 4 समोरील शिट्टी आहे, शिट्टीच्या समोरील बटन दाबायचं. शिट्टीच्या समोरील बटन दाबलं की आपला विकास झाला समजायचं, आपल्या प्रश्न सुटले समजायचं. अरे या तालुक्यामध्ये अनेक समस्या पडून येतात. घाणीचं साम्राज्य आहे, लाईटीचं साम्राज्य आहे. अनेक प्रश्न पडले असताना आपल्याला विकास करणारा माणूस पाहिजे. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकाराने दिलेले, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघा, मान आणि सन्मानाने आमची मान वर करून जर पाहायचं असेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे आम्ही शहरामध्ये फिरत असताना डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी गेलो. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी जर कोण उभा केला असेल तर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल, तो जर कोण उभा केला असेल तर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी असेल. अरे झोपडपट्टी जर उभा केलेला असेल तर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी. अरे तुम्ही काय केलंय? काय तुम्ही कोणत्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला थांबलात? हा तुम्हाला जमतंय एकमेकाचे पाय वळायचं, एकमेकाला कमी लेखायचं, हे असलं हे तसलं. अरे ते काय, आम्ही कुणाला नावं बिव ठेवत नाही. आम्ही नावं ठेवणारे काही हे नाहीत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्ही डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशीच्या पाठीमागे आहेत. महिलांना येणारा काळ वैराचा आहे, येणारा काळ वैराचा आहे. लोकशाहीला धोका आहे. तुम्हाला आम्हाला लोकशाही जपायची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय, योग्य माणसाला समोर करा, योग्य माणसाला पुढे करा. हुशार माणसं आमच्या सभागृहात गेले पाहिजे. अरे आमच्या बाबतीत तेच झालं. मी ग्रामीण
भागामध्ये राहतो. एक शिक्षक नावाचा माणूस ग्रामपंचायत मध्ये आणला आणि भगवान सचानेला खुर्चीच्या खाली ठेवलं. कशासाठी? सभागृहामध्ये प्रश्न विचारतो, ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारतो, मासिक सभेमध्ये प्रश्न विचारतो. का प्रश्न विचारलो? काय आम्ही किती बजेट आहे म्हणून आम्ही विचारलो का? काय आला म्हणून विचारलो का? काय साहित्याचं झालं म्हणून विचारलो का? कुठं बांधकाम रखडले म्हणून विचारले का? आम्हाला विचारायचा अधिकार कोणी दिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून तमाम माता भगिनींना नम्रतेची विनंती, हात जोडून नम्रतेची विनंती, काळ रात्र वैरायची आहे. तुम्ही एक विचार करा, थोडे डोळे झाकून विचार करा, स्तब्ध 5 मिनिटं डोळे झाकून विचार करा. मतदान आम्हाला कुणाला करायचे आहे? थोडे समोर उमेदवार उभा, साऱ्याच उमेदवाराचे चित्र समोर घ्या आणि डोळ्यासमोर सारे माणसं घ्या. आपल्याला मतदान कुणाला करायचे आहे? मी सांगितलं तुमच्या माहितीसाठी सांगतो, हुशार माणसं पुढे करा. जे समोर हुशार असतील तर त्यांनाही करा, माझं म्हणणं नाही, परंतु आपल्या कामासाठी आणि आपल्या समस्यासाठी धावून येणारा माणूस कोण आहे हे पहा आणि येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोरील बटन दाबा आणि प्रचंड मतानं तनुजाताईला निवडून द्या. म्हणून या ठिकाणी सर्व आता या ठिकाणी एक फार मोठं बळ या ठिकाणी भेटलेलं आहे. या महाराष्ट्र राज्याचे एक आम्ही तालुक्यामधले मार्च लीडर म्हणतो माननीय विनायकराव पाटील हे सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी साहेबाच्या पाठीमागे उभलेले आम्हाला फार मोठं बळ मिळालं आहे मित्र अशा ठिकाणी. म्हणून आमचा तुम्ही जर येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी समोर बटन दाबलं की गुलाल आपलाय समजा. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महिलांना पुन्हा पुन्हा सांगतो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, हात सोडून विनंती, थोडं 5 मिनिट डोळे लावून विचार करा आणि आपल्याला विकासाला मतदान द्यायचे आहे. म्हणून या ठिकाणी मी माझं मनोगत या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद भगवानराव. यानंतर आमचे मामा वसंतराव कदमजी यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना कानाचा मुजरात करून मी माझं अवघ्या 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी पहिल्याच्या नगरसेविका सौ कांबळेताई यांचं दुःखद निधन या वेळी झालं आणि ही पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या कॅसेटमध्ये एक ऐकलं की शाहू ह्या म्हणजे राष्ट्रवादी घड्याळाला मतदान म्हणजे शाहू ताईंना श्रद्धांजली किंवा त्याला एक त्यांच्या आत्म्यात शांती भेटत. अहो हे काम तर सिद्धार्थ सूर्यवंशीनं तहसीलमध्येच केलं होतं. आम्ही बिनविरोध निवडणूक करून लागतो. शाहू कांबळेला त्या घरातून जर कुणी थांबत असेल, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची भाऊजाई याच्यापैकी जर कुणी थांबत असेल तर सिद्धार्थ सूर्यवंशीने असं सांगितलं की मी बिनविरोध तिथं मी माझ्या पत्नीचा फॉर्म घालणार नाही. तर ती पाठ थपटोय माणसाने. तुम्ही आम्ही माणसं आहोत, केलेल्या कामाची कदर करा. तुम्ही सर्व उमेदवारांना तुम्ही 5 रुपयाची मेथीची भाजी घ्यायला तो 10 वेळेस बघता ही चांगली का ती चांगली. तर तुम्ही ही 5-6 जी उमेदवार आहेत त्याला तुलना करा त्याची, किंवा ही उमेदवार चांगला आहे का, ही उमेदवार चांगला आहे का बघा. आपल्या कामाचा कोणता उमेदवार आहे हे तुम्ही पहिला सुद्धा विचार करा आणि मगच तुम्ही मतदान करा. मतदान करताना सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करा. हे मत फक्त तुमच्यासाठी 5 वर्षासाठीचं काही आहे. तुमचं एक चूक 5 वर्षाची ही होणार आहे. जसे की काल परवाच्या निवडणुकीमध्ये आमच्या काही गोष्टीमुळे चुका झाल्या, आमच्या असतील, पुढच्या लोकांच्या असतील. पुढच्या लोकांच्या त्या सिद्धार्थ सूर्यवंशीनं पुढच्या लोकांची चूकच काढली नाही. माझीच काहीतरी चूक झाली, मला लोकांनी सजा दिली. पण एक असं शिक्षेची सजा 10 वेळेस नसते. पुढेही मला मन मोठं करावं आणि माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी या बटनासमोरील बटन दाबून
आपण सर्वांनी तनुजाताई सूर्यवंशीला विजयी करावं. त्याचं कारण काय आहे? प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं चांगल्या किंवा वाईट कामामध्ये स्त्रीचा हात असतं ही तुम्ही बी ऐकलेली घटना आहे. ताई काउन्सिलमध्ये गेल्या तर ताई काउन्सिलचं काम बघत्या. बाहेर सिद्धार्थ सूर्यवंशी तुमच्या आमच्यासोबत लढायला सडकाची लढायला तो तयार आहे. ह्याच्यामध्ये वाद नाही. कुठल्याच फुलकापाला बळी न पडता माझी सर्वांना विनंती आहे की आपण जशी इथं समजा माझ्या माया बहिणी, आपण जशी एक आपल्या मुलीची सुरी करते वेळेस आपण बघतो ही मुलगा चांगला आहे का, कमवता आहे का, आपण त्याच पद्धतीने तुम्ही विचार करा की बाबा आम्ही आमचं जे मतदान करून आलो खरंच ही पुढची व्यक्ती आमच्या मतदानाला पात्र आहे का, ही व्यक्ती आमचं काम करू शकते का. सिद्धार्थ सूर्यवंशी पडले त्यावेळेस बी त्यांनी घरी बसले नाही. ते सतत लोकांच्या कामात आहे. काम करणाऱ्या माणसाची कदर करा ही माझी तुम्हाला विनंती आहे. तुमचे माझे हे वेगळे असतील बाजूला ठेवा, पण सर्व समाजाचेच उमेदवार आहेत. तुलना करून हे चांगला एक माणूस घ्या डोळ्यासमोर. सिद्धार्थ सूर्यवंशी घ्या. सिद्धार्थ सूर्यवंशीने कधी मला वाईट बोलला का? सिद्धार्थ सूर्यवंशीने मला कधी माझं वाईट केलं का? 2 रुपये माझ्या आपण खाला का? माझं काम नाही. ठीक आहे, देवाच्या बी हातानं चुका होत्या. देवाच्या बी हातानं काही कामं होत नाहीत समजा माणसाची. एखादी बाई म्हणते मला एवढे मोठे लेकरं झाले पण माझा मुलगा झाला नाही, ती बी बाई ना खुश असते. तसं लिहिणाऱ्याच माणसाच्या हातानं चुका होतात. एखादी झाली असेल, पण कमीत कमी ही सिद्धार्थ सूर्यवंशी तुम्हाला बैमान होणार नाही ह्याची शाश्वती मी तुम्हाला देतो. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता सर्वांची माफी मागून आणि तुमच्याकडून एक अपेक्षा करतो. का करू नये तुमच्याकडून? सिद्धार्थ सूर्यवंशी रात दिवस तुमच्यासाठी फिरायचं, माझ्यासाठी फिरायचं, आणि ऐन टाईमला मतदान आलं की 100-500 रुपये देऊन आपण कुठं ते मतदान विकायचं. पण ह्या टाईमला तसं दुसरं बी नाही. बाबा पुढचे दुसरा उमेदवार आहे, समजा आपले माणसं आहेत. तर मी तुम्हाला विनंती करून सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला सिटी या बटन दाबा आणि आमची भगिनी तनुजाताई सूर्यवंशी यांना बहुमतानं काउन्सिलमध्ये पाठवा आणि सिद्धार्थ सूर्यवंशीचे हात बळकट करा. एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मग माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आमच्या भगिनी सौ अंजलीताई वागंबर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी आज या सभेला उपस्थित आहे. याचं कारण आहे, पहिलं कारण आहे याचं की या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात माझं स्वतःचं हे पहिलं पाऊल आहे. खरं तर हे सरकार आलं पण आपल्या गोरगरिबांच्या घरावर गाडा फिरलेला आहे. आज शिक्षण जे महत्त्वाचं आहे, बाबासाहेबांना आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला. शिक्षण जे महत्त्वाचं आहे तेच तळागाळापर्यंत पोहोचत नाही. मराठी शाळा बंद होतात. गोरगरिबांचे लेकरं सुशिक्षित बेकार आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत. तर पहिलं पाऊल हे भ्रष्टाचारी सरकाराच्या विरोधात माझं आहे. म्हणून मी माझी मैत्रीण तनुजा ही अपक्ष उमेदवार आहे, स्वतःच्या बळावर आज ते निवडणुकीला थांबलेली आहे. खरं तर मी तिचं खरंच स्वागत करते. सगळ्यांनी तनुजासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांच्या पाठीमागं बळ आहे ते रेंजमध्ये राहतं, सगळ्यात पुढे राहतं. पण सगळ्यांचा, तुमचा आमचा सगळ्यांचा विचार करून तिकीट न दिलं असताना सुद्धा आज एवढी हिंमत करण्याची ताकद आज त्यांच्यामध्ये आहे. म्हणजेच तुमच्यासाठी काहीतरी करायची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे. एवढं तरी आपल्याला समजलं पाहिजे. आज रात्रंदिवस रस्त्यावर राहणारे आम्ही कार्यकर्ते, आज आम्हाला मान नाही, सन्मान नाही, तिकीट नाही. आम्ही आमच्या जोरावर या ठिकाणी निवडणूक लढायचं ठरवलेलं आहे. हा काही आमचा गुन्हा नाही, हा आमचा अधिकार आहे, हा आमचा हक्क आहे. आम्ही कुणाच्याही विरोधात नाहीत. खरं तर आताच ससाणे सरांनी म्हटले की 2 वार्डामध्ये पोटनिवडणुकीसाठी सगळेच उमेदवार हे आपलेच आहेत. आपलेच आपण एकमेकाचे पाय ओढत आहोत. पण संविधानानं जो अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्याचा, तो अधिकार आज घेऊन मी इथे आलेली आहे. आज बरेच कामं सूर्यवंशी सर करणार आहेत. काळेगावच्या बुद्ध विहाराचा प्रश्न असेल, माता रमाई आंबेडकरांचा पुतळा असेल, किंवा
आपले घरकुलाचे कामं असतील. आज खूप दिवसाच्या नंतर तनुजाताई माझ्याकडे आल्या. मला वाटलं नव्हतं की ते एवढ्या गाड्या अभ्यासक आहेत, निवडणुकीचाही त्यांना बराच अभ्यास आहे. आमची कित्येक वेळ तरी आमची चर्चा झाली. त्यांनी सगळे प्रश्न माझ्यासमोर मांडले. सगळ्या बौद्धनगरच्या महिला, यशोधरा महिला मंडळ 3 दिवस माझ्याकडे आलं. ताई, आम्ही काय करावं, आमच्यासाठी तुम्ही बाहेर पडा, आम्हाला तुम्ही साथ द्या. मी खरं तर अगोदर तनुजाचा अभ्यास केला. माझी मैत्रीण तनुजा सूर्यवंशी हिचा अभ्यास केला आणि हिचा अभ्यास केल्यानंतर मी बौद्धनगरला आश्वासन दिलं की मी तुमच्या पाठीशी आहे. तर आता मला एवढंच म्हणायचंय की बौद्धनगर नाही, तुम्ही ज्याप्रमाणे माझ्याकडं आशेने आलात त्याचप्रमाणे तनुजाला जास्तीत जास्त वोट करून विजयी करायचं आहे. जे काही आपले कामं आहेत, जे काही आपल्या अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत. आज तामिळनाडूमध्ये आपण बघत आहात ते विजय थलापती स्वतःचा त्यानं पक्ष निर्माण केला आणि आज तो त्या राज्याचा CM आहे. म्हणजे मला म्हणायचं की सर्वसामान्य माणसांमध्ये किती ताकद आहे. आपल्याला गरज नाही कुठल्या दांडग्या पक्षाची, आपण स्वतः ते करू शकतो. आपल्या आवडीचा उमेदवार आपण स्वतः निवडू शकतो. ही अधिकार बाबासाहेबांना आपल्याला दिलेला आहे. आपल्या एका मताची किंमत तुम्ही मीठ मिरच्या इतकी समजू नका. मी परत तुम्हाला सांगते की आपल्या एका मताची किंमत तुम्ही मीठ मिरच्या इतकी समजू नका. ज्यावेळेस तुम्हाला त्या मताची किंमत कळेल त्यावेळेस मत विकत घेणाऱ्याला सुद्धा स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आज एका मतामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं. आपले मुलं बाळ सगळे त्यांनी कशालाच पाहिलं नाही, स्वतःच्या जीवाला पाहिलं नाही. तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांना एकच, सर्वांना समान अधिकार त्या मताचा दिलेला आहे. तर त्या मताचा अधिकार जो आपल्याला दिला आहे त्याचं सोनं करा आणि तुमच्या मनाला पटेल त्या उमेदवाराला तुम्ही मत द्या. कारण कसं असतं, क्रांती ही झोपडीतून होत असते. तर मी पण झोपडीतूनच आले क्रांतीचा पाऊल घेऊन. वाघंबर ही एक ब्रँड आहे. वाघंबर कधीच आजपर्यंत विकला नाही आणि आयुष्यात विकणारही नाही. मी अजून एक तनुजा सोबत आज फिरते तर मी एक कप चहा सुद्धा पेलेला नाही. विचारा, सगळे आम्ही महिला त्यांच्या प्रेमापोटी आज प्रचारामध्ये आहोत. आम्ही त्यांच्या प्रेमापोटी, कारण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आपल्या सोबत राहणारे व्यक्तिमत्व आहे. आजकाल सत्तेत येतात आणि फिरकूनही पण कोणी बघत नाही. त्याचा अनुभव मला आहे. माझ्या शेजारच्या ताई शाहूताई कांबळे, आमची खूप मैत्री होती. त्यांना मी किती दगदग केलं पक्षासाठी, त्यांनी किती दगदग केल्या आणि त्यांनी किती प्रचार केला, किती मेहनत घातली. ती स्वतः निवडून आल्या आणि स्वतःला त्यांनी संपवून घेतलं. पक्षामध्ये त्यांनी स्वतःला झोकून घेतलं. ज्यावेळेस त्यांचा विजय झाला त्यावेळेस त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि त्यावेळेस मी 3 वार्डामध्ये घड्याळीचा प्रचार करत होते. 3 वार्ड मी घड्याळीचे सांभाळलेले आहेत आणि 3ही वार्डामध्ये मी निवडून जेवढं मला ताकद लावता येईल तेवढी ताकद लावली आणि सगळ्यांनी मला असं म्हणलं की तुम्ही 3 वार्ड सांभाळू शकता. आम जनतेने, कुण्या कार्यकर्त्यांनी नाही, 3 वार्ड तुम्ही सांभाळू शकता, तर आमच्याकडे काय येऊ शकत नाही. तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी आज तुमच्या सोबत आहे. तर आपल्याला कुठलाही विचार न करता, कुणाच्याही भूल थापीला बळी न पडता आज आपल्याला मताचा वर्षाव तनुजावरती करायचा आहे आणि प्रचंड मताने त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. कारण जे रस्त्यावर कार्यकर्ते फिरतात त्यांनाच घरातल्या सगळ्यांच्या अडचणी माहिती असतात, कुणालाही माहिती नसतात. आज महलामध्ये राहणारे लोक आपल्या गरिबांच्या अडचणी किंवा सुखादुखात सामील होत नसतात. मी कुणाचेही विरोधक नाही. मी एक धम्म उपासिका आहे. RG सर पण स्टेजवरती दिसले. सर, मला खूप मनस्वी आनंद झाला. तुमचं पण स्वागत. खरंच आपण एक भ्रष्टाचारी काय म्हणता येईल सरकारच्या विरोधात पाऊल टाकलं. असं जर एक जोडत गेलात तर खरंच आपल्याला कुठल्या पक्षाची सुद्धा गरज नाही. सत्ता सुद्धा आपण अहमदपूरमध्ये सुद्धा आपण सत्ता आणू शकतो, सत्तेत येऊ शकतो. खरंच सिद्धार्थ कुमार सूर्यवंशींचे खूप सारे कष्ट आहेत. त्यांना आम्ही खूप जवळून मेहनत करताना बघितलेलं आहे. ज्या व्यक्तीला स्ट्रगल करताना, मेहनत करताना बघितलेलं असतं त्या व्यक्तीचा पाठिंबा द्यायला आपल्याला कसलीही खंत वाटणार नाही. परत एकदा मला एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं तनुजाताई सूर्यवंशी यांना 4 नंबरच्या बटनवर शिट्टी या चिन्हावर बटन दाबून येत्या 20 तारखेला सगळ्यांनी भरभरून मत देऊन त्यांना विजयी करावं. एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि थांबते. जय भीम, जय संविधान.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब हे या ठिकाणी 2 मिनिटात येतील. यानंतर आमचे स्नेही नगरसेवक माननीय राहुलजी शिवपूजे यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. या ठिकाणी अहमदपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 येथील होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलात. त्याबद्दल सर्व मतदारांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार आमच्या वहिनी तनुजाताई सिद्धार्थकुमार सूर्यवंशी या ठिकाणी येथील सलग 3ऱ्यांदा 100% विजयी होतील याच्यात कसलीच शंका नाही. याच्या पहिलेही 2 वेळा त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपण इथे बसलात, तिथला रोड जर कुणी बनवला असेल तर ताईनीच ते रोड या ठिकाणी नियोजन करून बनवलेला आहे. आपण इथे बसलात, आपल्या डोक्यावरची जी लाईट चालू आहे ती लाईट जर कुणी बसवलं, त्याच्यामध्ये पुढाकार जर कुणी घेतला असेल तर ते नियोजन सुद्धा ताईनीच या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या प्रभागामधनं जाणारा हा आनंदवाडीचा रोड, पहिल्या रोडची अवस्था काय होती आपल्या सर्वांना माहीत आहे. ते रोड हे बनवण्यामध्ये पुढाकार घेऊन ज्यांनी बनवला ते ताई आहेत आपल्या. या ठिकाणी डॉक्टर साहेबाचं कार्य तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. कधीही अर्ध्या रात्री फोन करा, पहिल्या रिंगला फोन उचलणारा माणूस म्हणजे डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी. कसली अडचण राहू द्या, त्या अडचणीला समर्थपणे उभा टाकून सामोरं जाणारा माणूस म्हणजे आपल्या हक्काचा माणूस म्हणजे सिद्धार्थकुमार सूर्यवंशी आहेत. सभागृहामध्ये आम्ही ज्युनियर होतो, डॉक्टर साहेब सिनियर आहेत. डॉक्टर साहेबांना पाहून त्यांच्याकडनं आम्हाला काही शिकाय भेटलं व आज आम्ही सभागृहामध्ये समर्थपणे आपल्या प्रभागाची बाजू विकासासाठी आम्ही भांडतो, विकास कामे करतो. ही आम्हाला प्रेरणा जर कुठून भेटली असेल तर ते डॉक्टर साहेबाच्या माध्यमातून प्रेरणा भेटलेली आहे. अशा या हक्काच्या माणसाला, आपल्या वहिनीला नक्कीच आपण 3ऱ्यांदा निवडून द्याल ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. गेल्या वेळेस काही बलाढ्य लोकांनी साम दाम दंड भेद सगळं वापरलं, खूप ताकद लावली. अख्खा परिवार या ठिकाणी नेते आपल्या मतदारसंघाचे जे आहेत पूर्ण परिवार या ठिकाणी डॉक्टर साहेबाच्या विरोधामध्ये प्रचाराला लावला. सकाळी साहेब, दुपारी मोठे साहेब, संध्याकाळी भैया साहेब, दुसऱ्या दिवशी वहिनी, परत 3ऱ्या दिवशी भैया साहेब. एवढं काय डॉक्टर साहेबांनी तुमचं केलं हो? एवढं मन लावून मनावर घेऊन प्रचार करून त्यांना पाडण्यामध्ये. ठीक आहे, या ठिकाणी आपल्या नेत्यांनी एक शब्द वापरला. आता आमच्या एका मित्रांनी सांगितलं की एका जागी आम्ही विजयी झालो म्हणले, पण एका जागी निष्ठलो. खरं तर निष्ठलो आम्ही इथंच, आम्ही निष्ठलो, तुम्ही नाही. आणि ती निष्ठलेली जागा यावेळेस ताकदीनं आम्ही निवडून आणू व या ठिकाणी गुलाल आमचा राहील एवढं या ठिकाणी बोलतो व थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. यानंतर विद्रोही कवी माननीय राजेंद्रजी कांबळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत तुकोबाराय, संत कबीर, संत रैदास, क्रांतिबा ज्योतिबा फुले, मा सावित्री, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, सर्व या देशातील वंचित शोषित बहुजनांच्या उद्धारासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे ते असे महात्मा बसवेश्वर महाराज,
संत गाडगेबाबा महाराज ह्या सर्व विभूतींना अभिवादन करतो आणि या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटामध्ये माझे विचार इथे संपवणार आहे कारण का आपणाला सर्वांना उत्सुकता आहे की आपले नेते या राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथे उत्सुक आहात। या ठिकाणी विनोदजी खटके साहेब हे सुद्धा बोलणार आहेत, म्हणून आपण जवळपास 1-1.5 तासापासून इथं बसलेले आहात। मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे हे निवडणूक जी बिनविरोध निघणारी निवडणूक होती, बिनविरोध याच्यासाठी होतं की दिवंगत शाहूताई कांबळे यांना श्रद्धांजली म्हणून या प्रभागाची निवडणूक ही बिनविरोध काढण्याचे जे विचाराची सुरुवात झाली ते आपल्या सर्वांचे नेते व्हीएस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनायकरावजी पाटील साहेब माननीय विनोदभाऊ खटके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माननीय विनायकरावजी पाटील साहेब हे जेव्हा शाहूताईंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाला आश्वस्त केलं की तुमच्या कुटुंबातून जर कोणी थांबणार असेल निवडणुकीला तर आमचा उमेदवार तुमच्या विरोधामध्ये थांबणार नाही, हे आश्वस्त केल्यानंतर मग या शहरामध्ये विविध पक्षप्रमुखांच्या वतीनं ही निवडणूक बिनविरोध काढण्याच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय व्हायला लागला आणि अंतिम टप्प्यामध्ये हे निवडणूक बिनविरोध निघते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा किंवा BJPचे भाजपचे सर्व नेतेगण मंडळी या निवडणुकीला बिनविरोध काढण्यासाठीची मानसिकता सकारात्मक मानसिकता तयार झाली असताना काही राजहट्ट या ठिकाणी आपले नेते माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब आगमन झालेलं आहे। राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय विनायकराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। नगर परिषदेचे माजी नगरसेवक माननीय संतोष भाऊ शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आता मंचावर उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विनायकरावजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबतच व्हीएस पॅन्थरचे नेते विनोदजी खटके हे पण त्यांचं आगमन झालेलं आहे। तसेच माजी नगरसेवक संतोषजी साहेब, विराजमान असलेले नगरसेवक माननीय राहुलजी शिवपूजे, तसेच सावंतजी कदम, तसेच या मंचावर उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधे साहेब, हमाल मापाडे संघटनेचे अध्यक्ष, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडीचे प्रतिनिधी हे पुन्हा सुद्धा मंचावर उपस्थित आहेत। या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार तनुजाताई सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, तसेच आपणा सर्वांचं लाडकं नेतृत्व, हे नेतृत्व जोजावण्यासाठी आपण सर्वांनी इथं विनायकरावजी पाटील साहेबांना विनंती केली, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि म्हणून हे नेतृत्व जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये हे उभं राहिलं पाहिजे, म्हणून पाटील साहेब देखील हे आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, मी सांगत होतो ज्यावेळेस आपले नेते माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब दिवंगत शाहूबाई कांबळेंच्या घरी जाऊन त्यांनी आश्वस्त केलं त्या कुटुंबाला की तुमच्या कुटुंबातून जर कोणी थांबणार असेल निवडणुकीला तर आमच्या वतीनं आम्ही विरोधात उमेदवार थांबवणार नाही, हा शब्द त्यांनी दिलेला होता। आणि तेव्हापासून अहमदपूर शहरामध्ये
ही निवडणूक बिनविरोध काढण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षांचे नेते एक विचारात, कारण का साहेबांना म्हटल्यामुळं हे विचार करू लागले की ही निवडणूक आपण बिनविरोध काढून शाहूताईंना श्रद्धांजली अर्पित करू. शेवटच्या टप्प्यामध्ये साहेब सगळेजण बिनविरोध काढण्याच्या दृष्टिकोनातून सगळे तयार असताना स्वतः सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी वहिनींना घेऊन तहसीलमध्ये होते. सर्व उभा टाकलेले उमेदवार विड्रॉल करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं हजर होते, परंतु तिथं षडयंत्र केलं गेलं. राजहट्टासाठी मंत्री महोदयांनी देखील त्या बाजूला पाठिंबा दिला, कारण का एका माणसाला तिथून गायब करायला लागलं. आणि ही बिनविरोध निघणारी निवडणूक, शाहूताईंना श्रद्धांजली अर्पण करणारी निवडणूक एका माणसाच्या राजहट्टासाठी या मतदारावर लादलेली आहे. जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने या मतदारावर ही निवडणूक लादलेली आहे. म्हणून ही निवडणूक आज आपल्याला पार पाडावं लागत आहे. म्हणून मतदारांना माझी विनंती आहे, तर खरंच जर दिवंगत शाहूताई कांबळेंना श्रद्धांजली जर अर्पण करायची असेल तर सिट्टी समोरील बटन दाबून त्यांना श्रद्धांजली तुम्ही अर्पण करा. कारण का इथं राजकीय डावपेच छेड कपाट करून ही करणारी ही निवडणूक लागलेली आहे. कारण का सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी काय करतायत, तनुजाताईनं गेल्या 3 टर्ममध्ये काय केलेलं आहे हे आपणाला सर्वांना आतापर्यंत सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु हा महाराष्ट्र जे आमचं कुलदैवत शिवाजी महाराजांचं जे दैवत आहे, इथं जी शिवकालीन जी राज्य परंपरा होती, आज लोकशाही जरी असली तर लोकशाहीमध्ये देखील त्याच राज्य परंपरेचे काही गुण आहेत. अरे शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला इजा होणार नाही, गवताला विजय होणार नाही, अशी जी आज्ञापत्र होती शिवाजी महाराजांची. आज बघतो आहोत शिवाजी महाराजांना बघत असताना कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांनी परत केलेली आहे, सन्मानानं परत केलेली आहे. आज सगळं बघतो आहोत की आज जमाना कसा निघालेला आहे. आज दुराचारी अनाचारी माणसं, भ्रष्ट माणसं, कुविचारी माणसं राजकारणात येऊ पाहत आहेत. आणि म्हणून अशा प्रवृत्तींना ठेचण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. कारण का ही माणसं पुन्हा आपल्या भोकांडी बसल्यानंतर सर्वसामान्य माणसाला सुधरू देणार नाहीत. आणि म्हणून इथं भल्या चांगल्या माणसांचं देखील अशा प्रवृत्तींना पाठिंबा मिळतो आहे. म्हणून हे लोकशाहीचं जी किती रसातळाला जाते आहे ही लोकशाही, याला तुम्ही थांबवणार आहेत की नाही, विकासासाठी तुम्ही मतदान देणार आहेत की नाही. एका कार्यकर्त्याला त्याचा नाव उमेद होणार नाही, जाऊ द्या मागच्या काय चुका झाल्या असतील आपण पोटात घेऊया. आणि म्हणून सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्या तनुजाताई सूर्यवंशी यांच्या पुढं 4 नंबरवर जे सिट्टीचं बटन आहे त्या सिट्टीच्या बटनवर दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर आमच्या आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय गोपीनाथ मामा जोंधळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हमाल मापाडीचे अध्यक्ष सलीम शेख अली हे या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी हमाल मापाडीचे अध्यक्ष सलीमभाई शेख हे या ठिकाणी स्वागत करत आहेत. सर्व महापुरुषांना अभिवादन. प्रभाग क्रमांक 2 यांच्या तनुजाताई सूर्यवंशी यांच्या प्रचाराच्या सभेला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री
व लाडक्या बहिणीचे लाडकी भाऊ म्हणून पाठीशी उभा टाकले त्याचे पहिल्यांदा अभिनंदन करा. सर्वांना मी विनंती करतो टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसानं ज्या लाडक्या बहिणीसाठी जे जीव लावला, जे भाऊ म्हणून खंबीरपणाने पाठीशी उभा राहिले, ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, ज्यांनी या जिल्ह्याची गेल्या 2 महिन्यामध्ये जबाबदारी टाकली. या लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ द्यायचा नाही. आपण नेता सभा ऐकली असेल, नगरपालिकेच्या मैदानामध्ये या जिल्ह्यामध्ये एकाही बहिणीवर अन्याय होता कामा नाही, म्हणून तुम्हाला विनायकराव पाटील भाऊ म्हणून उभा टाकावं लागेल अशी तुमच्यावर जबाबदारी टाकली होती. आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडण्यासाठी तरुण देसाईच्या पाठीमागे उभा टाकलात. हे पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो. आम्हाला कुणाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व एका जातीचे सर्व उमेदवार आहेत, परंतु हाताचे बोट 5 आहेत. कोणचे बोट कामाला येतात, कोणता माणूस कामाला येतो सर्व तुम्हाला माहीत आहे. योगायोगाने गेल्या निवडणुकीमध्ये तनुजाताई थांबल्या होत्या, परंतु आपण त्यांना नाकारलं आणि शाहूताई कांबळेला निवडून दिलं. आम्हाला आनंद वाटला, आम्हाला काही त्याचा दुःख वाटलं नाही. परंतु काळाला योग्य वाटलं नाही, ते त्याच्या काळाने घाला घातला ती गेल्या. परंतु या तालुक्यामध्ये चर्चा होती की तिला बिनविरोध द्यावा. साहेब सुद्धा म्हणले होते त्यांच्या घरच्या कुणाला बिनविरोध द्यावं. परंतु या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये पुढाऱ्यामध्ये चर्चा होती सगळ्या बिनविरोध देतील, परंतु सिद्धार्थ कुमार सुरेंची बिनविरोध सोडता का त्याला विचारा. मी तुला गेला 10 वर्षापासून सिद्धार्थ कुमार सुरेंच्या बरोबर आहे. मी म्हणलं जनतेनं आपल्या 5 वर्ष नाकारलंय, आपण निवडणूक लढायची नाही. आम्ही तहसीलमध्ये तनुजाताईला घेऊन गेलो आणि विड्रॉल करायचा फॉर्म आम्ही लिहून दिला. लिहून दिल्याच्या नंतर या राष्ट्रवादीनं त्यांच्या पक्षाचे फॉर्म काढून घ्यायला पाहिजे होता आणि सिद्धार्थ कुमार सुरेंच्या तनुजाताईचा फॉर्म काढून घ्यायला पाहिजे होता आणि त्यांच्या भावजाला निवडून द्यायला पाहिजे होतं. परंतु ती घडलं नाही. आम्ही वाट बघितली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माणूस म्हणजे फॉर्म काढून घेतो का? एकही माणसानं फॉर्म काढून घेतला नाही. जशाच्या तसे फॉर्म राहिले. एक फक्त फॉर्म काढून घेतला, सगळे विरोधात तसेच राहिले. आणि आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली, तिथल्या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 2च्या कार्यकर्त्यांनी विनंती केली, डॉक्टर साहेब तुम्ही अजिबात घाबरू नका. ह्याने जर फॉर्म काढून घेतला नसला तर इथल्या बहिणी तुमच्या पार्टीच्या असेल, इथल्या भाऊ तुमच्या पार्टीचा असेल, इथला मंत्री संदीप पार्टीची नसला तरी आम्ही मतदार तुमच्या पार्टीचा आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही लढा म्हणून पुढे सांगितलं. म्हणून तनुजाताईचा फॉर्म राहिला. आता या 2 मध्ये जी निवडणूक चालू आहे, आपल्याला माहित आहे तनुजाताई आम्ही फिरत असताना सांगितलं, आमच्या बहिणीनं सांगितलं, भावानं सांगितलं, गेल्या वेळेस आम्ही केलं ते झालं, परंतु आता दुसऱ्या 1 वेळेस आम्ही तुम्हाला चुकीची माफी दिली. परंतु मतदारसंघाचा आता आम्ही दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाही. कारण मतदाराचे मला आभार मानायचे. आम्ही फिरत असताना तुम्ही जे खंबीरपणाने तनुजाताई आणि सिद्धार्थ कुमार आणि आदरणीय विनायकराव पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहून या ठिकाणी जागा निवडून आणणार ही अपेक्षा तर मला आहे. कारण मी फिरत असताना आम्हाला सांगितलं तुमच्या पाठीमागं कोण आहे. आम्ही फिरत असताना तनुजाताईच्या पाठीमागं आम्ही मतीनबाई जागीरदार चेअरमन कृपया स्टेजवरती यावं. आता आम्ही शेवटाच्या परिचयाला आलो त्यावेळेस लोकांना वाटलं एवढे माणसं कसे जमले. या शहराचे नगरसेवक जे कालपणा निवडून दिले तुम्ही या ठिकाणी 5 नगरसेवक उपस्थित आहेत, सर्व दलित कार्यकर्ते उपस्थित आहेत,
सर्व महिला उपस्थित आहेत. पण यामध्ये आदरणीय विनायक पाटलांना वाटलं, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन विनंती केली, या ठिकाणी एक तुमची लाडकी बहीण महाराष्ट्रातली इतर नगरसेविका म्हणून निवडणूक लढते, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार का नाही सांगा. आदरणीय विनायक पाटील एका आमच्या विनंतीला मानून शब्द दिले आणि मी त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून तिला निवडून आणण्याचं काम आम्ही करू, तुमचा आशीर्वाद मागण्याचं काम करू म्हणून त्यांनी या ठिकाणी तनुजाताईच्या पाठीमागं वाटण्याचं काम केलं. आमची विनंती राहणार आहे, विकासाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोलना टिकडी असेल, बौद्धनगर असेल, इथलं ईदगाह असेल, इथलं भाग्यनगर असेल, या नगरामध्ये 6 महिने झाला निवडणूक होऊन या ठिकाणी नगरपालिकेची, आणि की आमच्या भागामध्ये कचरा का कंटा गाडी आणि सफाईचे माणसं आले नाही. मला सांगा, सफाई किती दिवसाला होत असते, किती महिन्याला होत असते? आपण पाहिलं असेल या 6 महिन्यामध्ये या प्रभागामध्ये मी राहतो आणि सुद्धा सफाई कामगार कुणी मला 6 महिन्यामध्ये दिसला नाही. जर हे 4 वर्ष जर अशी जर कुणी जर वाटचाल चालू राहिली आणि आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलात, जर ज्याच्या त्याला जर कामं असतील तर या विकासाकडे गोरगरीब जनतेकडे बघणार असतो. त्या इथल्या लाईटसाठी म्हणा, इथल्या पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणा, इथल्या विविध कामासाठी म्हणा, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी रात्री 12 वाजता फोन केला तरी फोन उचलून तुम्हाला बोलतो आणि भावात पडून कामाला येतो. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, येणाऱ्या 20 तारखेला तनुजाताई यांच्या शिट्टीच्या बटन दाबून त्यांना विजय करा. एवढाच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. यानंतर आमचे मोठे बंधू सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थभाऊ सूर्यवंशी हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. समता नायक महात्मा बसवेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहूजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलामजी आझाद, या सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज या अहमदपूर नगर परिषद पोटनिवडणूक 2026च्या आपल्या प्रभागाच्या अपक्ष उमेदवार माझी पत्नी तनुजा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या प्रचाराला या ठिकाणी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे माजी मंत्री, खऱ्या अर्थानं गोरगरीब दीन दलित समाजाचा तारणहार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, या सभेसाठी आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले व्हीएस पॅन्थर महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे संबंध लातूर जिल्हा पाहतोय ते आदरणीय विनोद भाऊ खटके, या मंचावर उपस्थित असलेले नगरसेवक राहुलजी शिवपूजे, सावंतजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेबजी आगलावे, माजी नगरसेवक गफार खानजी पठाण साहेब, माजी नगरसेवक जगन्नाथजी मामडगे साहेब, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे साहेब, माजी नगरसेवक आमचे परमस्नेही मित्र आदरणीय संतोष भाऊ शेख साहेब, या ठिकाणी ज्यांचं आत्ताच या ठिकाणी भाषण झालं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय विद्रोही कवी राजेंद्रजी कांबळे साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेल्या अंजलीताई वागंबर, राणीताई बनसुडेताई, माजी नगरसेवक वसंतरावजी कदम साहेब, आदरणीय फेरोज भाई, गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं
आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या चळवळीतील सहकारी आदरणीय नजमाबी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भगवानरावजी ससाने साहेब, VS पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भाऊ, त्याचबरोबर शरद भाऊ किनीकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय मतीनजी जागीरदार साहेब, मोहम्मदजी पठाण साहेब, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी बांधवांनो, अनेकांचं नाव मी या ठिकाणी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. भावानो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब यांचं मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करणार आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता अपक्ष म्हणून या नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये उभा असताना कोणीच मागे नाही, सगळेजण टार्गेट करले आले असं एक वातावरण आहे. आणि अशा प्रसंगी मनाचा मोठेपणा घेऊन एक रस्त्यावरला कार्यकर्ता ज्याला संपवण्याची भाषा या ठिकाणी प्रस्थापित व्यवस्थेकडून होत आहे, आणि अशा प्रसंगी आपण ठामपणे पाठीमागे राहिलं पाहिजे. या भूमिकेतून या जाहीर सभेला उपस्थित असलेले आदरणीय विनायकराव पाटील साहेबांचं मी जाहीरपणानं या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. त्यांचा मंत्रच आहे सातत्यानं या चळवळीमध्ये काम करत असताना, जिथं कुठं अडलं, जिथं कुठे अडचण आहे, आम्ही साहेबाला फोन केला, भिवू नकोस, मी पाठीशी आहे, अशा पद्धतीनं त्यांची सातत्यानं भूमिका आदरणीय विनायकराव पाटील साहेबांची राहिली. आणि म्हणून आज या मंचावरती उपस्थित आहेत आणि खास लातूर येथून आमचे युवकांचे आयडॉल म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, समाजभूषण असलेलं व्यक्तिमत्व, युवकांचं मोठं जाळं या जिल्ह्यामध्ये त्यांचं आहे. सातत्यानं लोकांच्या समस्येवर, लोकांच्या प्रश्नावर काम करणारं व्यक्तिमत्व विनोद भाऊ खटके भाऊ या ठिकाणी आहेत. ते सुद्धा म्हटले, अरे काय अवस्था आहे, एका चांगल्या कार्यकर्त्याला अशा अडचणीत आणण्याचा जर प्रयत्न होणार असेल तर VS संघटना, आम्ही युवक तुमच्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीने ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून भाऊ, मी तुमचं सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. बांधवांनो, मागची निवडणूक आपल्या सगळ्याला माहित आहे. या निवडणुकीमध्ये उभा असताना आमचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर जनतेचा आदेश या ठिकाणी शिरसावंद मानून आम्ही तो आदेश मान्य केला. परंतु या निवडणुकीमध्ये हार जरी पत्करली तरी अगदी तिसऱ्या दिवसापासून आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर होतो. एक बेंबडेवाडीचा प्रश्न होता पाण्याचा, आणि बेंबडेवाडीची माणसं असंख्य आली आणि त्यांनी सांगितलं असा असा पाण्याचा प्रश्न आहे. आमचा घागर मोर्चा तहसीलवर झाला. मला अनेकांनी म्हटलं, इलेक्शन होऊन 3च दिवस झाले, तुम्ही तर पडलोय, लगेच मोर्चा का भाऊ? मी म्हणलं, मी कार्यकर्ता, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी रडणारा कार्यकर्ता मुळीच नाही, हे या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून ठीक आहे, या निवडणुकीमध्ये माझं काही चुकलं असेल, माझं नियोजन चुकलं असेल, माझ्या हातून काही गोष्टी चुकल्या असतील, परंतु सातत्यानं या ठिकाणी लोकशाही मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो. पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणूक लागल्यानंतर अनेकांचे फोन आले, चर्चा झाली, आणि चर्चा झाल्यानंतर अनेकांनी असं सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आदरणीय विनायकराव पाटील साहेबांनी सुद्धा आदरणीय दिवंगत शाहूबाई कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांनी सांगितलं की पक्षानं जर तुमच्या परिवारामध्ये जर उमेदवारी देणार असेल तर मी उमेदवार देणार नाही. विनायकराव पाटील साहेबांनी मनाचा मोठेपणा या ठिकाणी दाखवला आणि बिनविरोध निवडणुकीच्या अनुषंगाने एक वातावरण तयार झालं. अनेकांनी मला सांगितलं की भाऊ कसं करायचं? मी म्हणलं, सगळ्यासोबत आपण वेगळी भूमिका घ्यायची नाहीये. आणि अनेकासोबत आम्ही चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा या ठिकाणी एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी सांगितलं तुमची भूमिका काय. कारण त्यांना अनेकांनी सांगितलं की सगळे माघार जरी घेतले, सिद्धार्थ माघार घेऊ शकत नाही बरं, असे त्यांची कानं भरली. परंतु मी म्हटलं की आमची भगिनी या ठिकाणी वारलेली आहे, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, आणि मान पान सन्मान याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे. पदाला चिकटलेली माणसं आम्ही नव्हे, कारण मी सुद्धा नगरसेवक म्हणून राहिलेला आहे.
माझी पत्नी नगरसेविका म्हणून राहिलेली आहे, माझी भाऊजाई या अहमदपूरची नगराध्यक्ष म्हणून राहिलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला पदाचा मोह नाही. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबामध्ये, आदरणीय दिवंगत शाहूताईच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही उमेदवारी देणार असाल तर माझी उमेदवारी आम्ही वापस घ्यायला तयार आहोत. त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही 2 वाजता तहसीलमध्ये जाऊन बसलो. भाऊ 2 वाजता तहसीलमध्ये विड्रॉल घेऊन बसलो. अनेक कार्यकर्ते म्हटले असं कसं, नाही आपण ठरवलंय सगळ्यासोबत जायचं. परंतु 3 वाजल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून शाहूताईच्या घरच्या परिवारामध्ये उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. आणि म्हणून नाईलाजानं या ठिकाणी आमचा फॉर्म तसाच राहिला. त्यांनी सांगितलं बा तुम्ही ठीक आहे मनाचा मोठेपणा करू शकलात, परंतु आमच्याकडूनच अडचण झाली, आमच्याकडूनच तडजोड होता आली नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि मग निवडणूक लागल्यानंतर या मतदारसंघाचं लोकप्रिय चिन्ह या ठिकाणी शिट्टी आपल्याला मिळाली. आणि मग शिट्टी घेऊन या ठिकाणी आपल्या पुढं पुन्हा एकदा भावानो, या नगर परिषदेमध्ये एक नगरसेवक एक नगरसेविका नव्यानं गेल्यानंतर काही मोठा फरक पडणार नाही की एखादा अध्यक्षावर विश्वास आहे, काहीतरी गणित बिघडणार आहे, कुणाला तर बसवणार आहेत, कुणाला तरी काढणार आहेत, अशा पद्धतीचं कुठलंच वातावरण या ठिकाणी नाहीये. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट या ठिकाणी सांगणार. गेल्या 6 महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. आज प्रभागाची काय अवस्था आहे, कचऱ्याची अवस्था काय आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था काय आहे, लाईटची अवस्था काय आहे, दैनंदिन नगर परिषदेच्या प्रश्नाची अवस्था काय आहे, आपण उघड डोळ्याने पाहतो. आणि मग हे असं असताना कुणीच बोलायला तयार नाही. साहेब खूप दुर्दैव आहे अहमदपूर शहराचं, बोलायलाच कुणी माणसं तयार नाहीत. वाईट दिसतंय बघून चाललेले, डोळे झाक चालू आहे, वाईट कानावर येत आहे, बहिऱ्यासारखं सोंग घेत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या समस्येविषयी बोलणार कोण आहे हा खरा प्रश्न. आणि म्हणून आपले प्रश्न मांडण्यासाठी, आपले विषय मुख्याची वाचा होण्यासाठी एक सजग कार्यकर्ता म्हणून या मैदानामध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं आपण धडपडलेलो आहोत. अहमदपूरच्या 40 वर्षापूर्वीचा जो विषय होता गेल्या कबालनाम्याचा विषय, हा कबालनाम्याचा विषय सातत्यानं लोकांकडले प्रश्न घेऊन आपण आंदोलन केले. आपल्याला आठवत असेल इथल्या 267 जणांच्या कबालनाम्याचा प्रश्न, इथल्या काही व्यवस्थेनं अडवून ठेवलेले होते मंजूर असलेले सुद्धा, त्या ठिकाणी आपण सकाळी 10 पासून उपोषणाला सुरुवात केली, धरणे आंदोलन केलं. त्यावेळेस कोण आले? विनायकराव पाटील साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात घ्या. अरे मंजूर आहे, तुम्ही आंदोलन या ठिकाणी लोकांना आंदोलनाची वेळ काय येऊ देता, कबालनामे वाटप करा. अरे तुमच्या हाताने वाटप करा, परंतु लोकांची कबालनामे द्या, हीच भूमिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांची होती. परंतु अनेकांनी मान सन्मानासाठी आडवाआडवी केली, आपण त्या ठिकाणी गेलो सुद्धा नाही. आपली भूमिका अशी होती की 267 लोकांना कबालनामे मंजूर आहेत, ते मिळालेच पाहिजे, ही भूमिका आपली होती. आज सुद्धा तिथले काही 20-25 प्रलंबित आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये आंदोलन करावं लागेल, या ठिकाणी लोकांमध्ये जावं लागेल, प्रशासनाकडे जावं लागेल. परंतु पुढचा मुद्दा असा आहे, कबालनामे मिळाले पुढं काय? आता पुढं असं आहे, कबालनामे मिळाल्यानंतर नगर परिषदेच्या मालमत्ता रजिस्टरवर आपले नाव अजून आले का? आले नाहीत. सत्तार भाई बरोबर. आणि गेल्यानंतर काय सांगितलं जातंय? 20,000 भरा, 25,000 भरा, 30,000 भरा, बाकी भरा. अरे आम्ही आता नगर परिषदेचे लाभार्थी आत्ता झालेलो आहोत. कबालनामा आम्हाला 2026 ला मिळालेला आहे. पैसे कशाचे? पैसे आज आमचं रजिस्टरला नाव लावा आणि मग 900 रुपये, 1200 रुपये 1 वर्षानंतर वसूल करा, ही आपली भूमिका आहे. आणि आता कबालनामे झाले, तिथल्या मालमत्ता रजिस्टरला पुढील 2 महिन्यामध्ये आपल्याला आपली नावं लावून घ्यायची 267 चे, आणि एक कॅम्प लावून प्रधानमंत्री आवास योजनेचे आपल्याला फॉर्म भरायचे, सर्वांसाठी घरं. आणि फॉर्म भरल्यानंतर तुमच्या अकाउंटवर प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेचे 2.5 लाख रुपये येणार आहेत. आणि ते घेऊन ज्या दिवशी या ठिकाणी ते पक्के घरकुल होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या तुमच्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून काम करत असल्याचं आम्हाला सार्थक झालं. अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी करायचं. आज या शहरामध्ये आपण लाईन प्लॅन मंजूर केले,
दलित वस्तीचे लाईन प्लॅन मंजूर केलेले आहेत. अनेक कामं गेल्या 5-7 वर्षापासून जे तयार करून घेतलेले आहेत, ती कामं मंजुरी जशी जशी आली तशी तशी अनेक जण म्हणतात हे काम आम्हीच केलं, आम्हीच मंजूर केलं. ठीक आहे बाबा, तुम्ही केलं, आम्हाला श्रेयवाद घ्यायचा नाही. परंतु या सर्वांगीण विकासासाठी, या शहराच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही सातत्यानं बोलत आलेलो आहोत, आंदोलन करत आलेलो आहोत. भविष्यामध्ये सुद्धा लोकांच्या प्रश्नावर एक पाऊल पुढे घेण्याची भूमिका आमची राहिलेली आहे. साहेब, आम्ही नगर परिषदेमध्ये सातत्याने मुद्दा काढला की 50,000 लोकसंख्येच्या गावामध्ये सार्वजनिक एक मुतारी नाही. मागच्या काळामध्ये आम्ही नगर परिषदेने पैसे भरून त्याचं टेंडर काढलं. आज बांधून तयार आहे मुतारी, त्याचं उद्घाटन करायला कोणी तयार नाही. कशाचा मुहूर्त लागतो तुम्हाला? अरे एका संडासच्या लघवी सेंटरचं उद्घाटन करायला तुम्हाला मुहूर्त लागणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा प्रश्नावर आम्हाला एल्गार करायचा आहे. इथल्या इंदिरानगरच्या घरकुलाचा प्रश्न असेल, बौद्धनगरचा उर्वरित घरकुलाचा प्रश्न असेल, या घरकुलाच्या प्रश्नासाठी आम्हाला काम करायचंय. इथल्या निराधाराचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्यासाठी या ठिकाणी काम करायचंय. गोरगरिबाचे जे जे प्रश्न आहेत त्यासाठी आम्हाला काम करायचंय. आणि म्हणून या निवडणुका बांधवानो, मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही निवडून आलो, तुम्ही मतदान केलो, सोन्याचे काही रस्ते होणार नाही, मी मोठं बोलणार नाही. परंतु या नगर परिषदेवर एक वॉचडॉगचा म्हणजे एक जागल्याची भूमिका काय असते ते दाखविण्याचं काम या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करायचं. अनागोंदी वाढलेली आहे, कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जनता सैरभैर आहे. आणि अशा प्रसंगामध्ये इथल्या गोरगरिबाला वाली आहे का नाही हा खरा प्रश्न. आणि म्हणून भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती, ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची, मानापानाची, सन्मानाची नाही. ही पोटनिवडणूक इथल्या लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची, इथल्या लोकांच्या प्रश्नाची काम पूर्तता करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आज अनेक जण माणसं या ठिकाणी माझ्यासोबत 5 माणसं आलीच आहे. सकाळी 5 माणसं दिसले, संध्याकाळी 4 माणसं गायब होतात. माझ्या फेसबुकवर एखादी फोटो पाहिली, 10 माणसं आहेत, त्याला झूम करून बघितलं जात आहे, कडई चलो उनके घर पे चलो. आणि मग हा सगळा अट्टहास कशासाठी, हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, विरोध असावा, वैचारिक विरोध असावा, निश्चितपणे आमचं काही चुकलं असेल, तुम्हाला बांधवांनो अधिकार आहे. तुम्ही कान धरून, हात धरून तुम्ही विचारा की तुमचं हे चुकलेलं आहे. निश्चितपणानं जर चूक झाली असेल तर जाहीरपणानं हात जोडून माफी मागायला तयार आहे. त्याचं कारण आहे, ठीक आहे, काम करणारा माणूस चुकतो, घरी बसणारा माणूस कधीच चुकणार नाही, एसीच्या गाडीमध्ये फिरणारा माणूस कधीच चुकणार नाही. मी रस्त्यावरला कार्यकर्ता आहे, काल ही रस्त्यावर होतो, आज ही रस्त्यावर आहे, भविष्यामध्ये सुद्धा रस्त्यावर राहणार. आणि म्हणून मला मोठेपणाची हाव नाहीये, पदाची हाव नाहीये. माझ्याकडे तुम्ही जे पद दिलेलं आहे ना, सामाजिक कार्यकर्ता, निश्चितपणानं जागल्याची भूमिका घेणारा हा सामाजिक कार्यकर्ता आहे. मागच्याही काळामध्ये झुकलो नाही, भविष्यामध्ये सुद्धा झुकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका. परंतु हा करत असताना भविष्यामध्ये कधी आम्ही उन्माद येऊ दिलेला नाही. एखादा माणूस जर हात धरून विचारला, भाऊ ही अशी गोष्ट आहे, निश्चितपणानं त्याच्या पुढे जाऊन 2 हात जोडून या ठिकाणी काम करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, प्रभागातले जे जे प्रश्न आहेत त्या प्रभागातले प्रश्न अधिक गतीनं सोडवण्यासाठी, या प्रश्नाची उकल करण्यासाठी, शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी भावानो आपल्या मतदान रूपी आशीर्वाद याची गरज आहे. आज या मंचावरील जी मंडळी जर पाहिली, या मंडळीचे जर आशीर्वाद म्हटले तर निकाल आजच लागला असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण इथल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये, इथल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज प्रभागामध्ये एकच चिन्ह आहे. चिन्ह कोणतं आहे? शिट्टी चिन्ह आहे. आज अनेक जण भेटताना म्हणतात, भाऊ एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगणार आहे साहेब, आज जून महिना चालू आहे, बरोबर आहे, जून मध्ये पावसाळा असतो, बरोबर आहे, परंतु पाऊस रुसून बसलाय. आज पाऊस रुसून बसलाय, परंतु या प्रभागामध्ये एक मोठा पाऊस पडणार आहे साहेब, मोठा पाऊस. आणि तो पाऊस उद्या पडणार आहे, मी तारीख सुद्धा सांगणार आहे. तो पाऊस उद्या पडणार आहे. आपण काय करतो,
आपण सगळ्यांनी गाराचा पाऊस बघितलेला आहे, बरोबर आहे? गारा पडतात, पाऊस जरी आला भिजला तर आपण बाहेर जातो, एखाद दुसरी गारा घेतो, खातो किंवा घरात घेऊन येतो, बरोबर आहे? आता उद्या कोणता पाऊस पडणार आहे बघा, सगळ्याला माहित आहे उद्या हा वेगळा पाऊस आहे आणि तो पाऊस आपल्यासाठीच आहे, लक्षात घ्या. हा पाऊस कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आणि म्हणून हे काही श्रमातून औध धरून वगैरे आलेले नाहीयेत. हा जो पाऊस आहे तो आपल्याच साठी आहे. आणि म्हणून हा जो पाऊस पडणार आहे, रिमझिम नाही, धुवाधार पाऊस पडणार आहे, रिमझिम नाही. आणि मग ते पडणार असेल तर माझी निश्चितपणाने आपल्या सगळ्याला विनंती आहे, ती आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी दरवाजा ठकठक करून येणार आहे, निश्चितपणाने घ्या. परंतु उद्याच्या 20 तारखेला काय करायचंय? शेवटचे सांगा. उद्याच्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे शिट्टी, 4 नंबरवर आहे. आपण इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं जर ठरवलं, मी माझं मत, माझ्या कुटुंबाचं मत, माझ्या मित्राचं मत, माझ्या मैत्रिणीचं मत, माझ्या नातेवाईकाचं मत शिट्टीच्या समोरील बटन दाबून करणार असाल तर या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या या अहमदपूर शहरातली जी ऐतिहासिक निवडणूक आहे, पोटनिवडणूक, याचं चित्र बदलणार आहे. आणि त्याची ताकद तुमच्या हातात आहे. उद्याच्या 20 तारखेला आपण शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा काम करण्यासाठी पाठीवर आशीर्वाद द्यावा, एवढी नम्रतेची विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर व्हीएस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद भाऊ खटके यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिट्टी वाजवा सगळे एकदा. तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, शेर हिंद शहीद टिपू सुलतान, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अहिल्या, सर्व महापुरुषांना व त्यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो. आज अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब, उमेदवार आमच्या भगिनी तनुजाताई, माजी नगरसेवक संतोष भाऊ सेठ, नगरसेवक सावंत भाऊ कदम, नगरसेवक राहुल भाऊ शिवपूजे, माजी नगरसेवक गफ्फारभाई पठाण, माजी नगरसेवक वसंतजी कदम, ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे साहेब, राजेंद्र कांबळे साहेब, भगवान ससाने साहेब, संतोष गायकवाड साहेब, दिलदार भाई मामडगे, शमशाद भाई, हमाल मापाडी संघटनेचे सलीम भाई शेख, माजी नगरसेवक बाळू आगलावे, हमीद भाई सय्यद, पत्रकार अजय भाऊ भालेराव, गणेश भाऊ गुंटे, व्हीएस पॅन्थर युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भाऊ किनीकर, अहमदपूरचे तालुकाध्यक्ष आदित्यजी गुळवे, शहराध्यक्ष दिनेशजी रोहन कांबळे, माझ्या सोबत आलेले ग्रुपाध्यक्ष अमोरजी कांबळे, संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरणजी पायाळ, मंचावर बसलेले सर्वच माता भगिनी, ज्येष्ठ नेते मंडळी आणि मंचासमोर बसलेले सर्वच माता भगिनींनो,
आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एकदम डॅशिंग आवर का, म्हणजे मंत्री असताना देखील तुम्ही इथं आला, म्हणजे न घाबरणारी जनता म्हणजे प्रभाग 2 ची जनता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी जनता म्हणजे प्रभाग 2 ची जनता आहे सिद्धार्थ भाऊ. कारण आता सिद्धार्थ भाऊनी सांगितले की पैशाचा धो पाऊस पडणार आहे, पण मला माहित आहे ही जशा लाडक्या बहिणी आहेत तशा माझ्या बी बहिणी आहेत, पैशाला लात मारतील पण शिट्टीला मतदान करतील. असा सुद्धा स्वाभिमानी जनता बंधू असतील, भगिनी असतील, माता असतील या प्रभाग 2 मध्ये आहेत. मी सर्वांना एवढीच विनंती करायला आलोय, ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध चळवळीची शक्ती आहे. कारण धनशक्ती अमाप आहे. पैशाला आता सिद्धार्थ भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मेहनत करून घाम गाळून आणलेले पैसे नाही. कसे आणलेले पैसे आहेत तुम्हाला मी सांगून, तुम्ही मला सांगून. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की ज्याला काय कळतंय असा उमेदवार जर त्या नगरपालिकेमध्ये पाठवला तर किमान आपले काम तरी होते. मला जायचं 10वीच्या विद्यार्थ्याकडे, 10वीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडे काम आहे आणि तर बालवाडीच्या शिक्षकाकडे जायची वेळी, अशी वेळ येऊ नये त्याच्यासाठी तनुजाताईला तुम्हाला मतदान करायचं. आता बरेच लोक सिद्धार्थ भाऊंनी सांगितले की माझ्या फेसबुक अकाउंटवर बघितले की अर्धे लोक 4-5 संध्याकाळी गायब आहेत, पण सिद्धार्थ भाऊ ती 4-5 गायब झालेले सुद्धा मतदाना दिवशी त्यांच्या फॅमिली सहित फक्त शिट्टीचं बटन दाबताना तुम्हाला दिसतील. आणि तुम्हाला ते लोक आज तुमच्या आजूबाजूला नसतील, पण मतदानाच्या रिझल्ट मधून तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या सोबत कोण कोण आहे. विनायकराव पाटील साहेबांचं खरंच मला मनापासून कौतुक करावं वाटलं. अहो हिमतीवान लोक आहे तो अहमदपूर मध्ये, सत्तेत असून युतीत असून सिद्धार्थ भाऊ सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठाम उभायची हिंमत सुद्धा लागते. कारण नेते बरेच बघितलं, सिद्धार्थ मी तुमच्या सोबत आहे बरं का, पाठीमागून आहे. समोर येणारा वाघ म्हणजे विनायकराव पाटील साहेब. नाही तो अशी हिंमत कुणाची. नेत्यापर्यंत फोन जाते, पक्षात आले, पक्षाची इथं नेतृत्व करलेले माझी आमदार आहेत, तुम्ही त्यांच्याकडे सगळी जिम्मेदारी देऊ लागला आणि ती महायुतीच्या विरोधात काम करले. असे मॅसेज सुद्धा गेले असतील. मला वाटतं विनायकराव पाटील साहेबाला फोन सुद्धा आले असतील साहेब. फोन नक्कीच येणार मला माहित आहे, सगळ्यांनीच फोन केले असतील. पण विनायकराव पाटील साहेबाला माहित आहे की बाबा शिकलेल्याच्या सोबत राहिलेलं बरं, पर आडाण्या लोकांचा मालक राहिलेला बरं नाही. अशा मानसिकतेचा हुशार नेता म्हणजे विनायकराव पाटील साहेब. म्हणून सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी तुम्ही आजपर्यंत बघितलात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम असेल, अशा पुतळ्याचा पाठपुरावा करायचं म्हणलं ना, आपल्या घरात जर काही काम राहिलं तर आपण सगळं सोडतो, पहिलं घरातलं काम बघतो. पण सिद्धार्थ भाऊ एक असा नेता आहे, असा कार्यकर्ता आहे, कुणाच्या घरची लाईट गेली घे मोर्चा चल MSCB, कुणाच्या घरी पाणी नाही घे घागरीन चर नगरपालिकेला. अरे कामधंदा आहे का नाही? तुमच्यासाठी काम धंदे विसरून राहणारा कार्यकर्ता म्हणजे सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी. कारण आपल्याला ही निवडणूक लय प्रतिष्ठेची, लय सन्मानाची, मानाची, पानाची काय नाही. आता सिद्धार्थ भाऊनी सांगितल्यासारखं ही निवडणूक आहे तुमचे आमचे काम ज्याच्या हाताला धरून करू शकाव अशा प्रभागाची ही निवडणूक आहे. तुमच्या प्रभागामध्ये किती अडचणी आहेत आणि तुम्ही जे कोणते पैसेवाले उमेदवार आहेत त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं की भाऊ आमचा असाच, हे जा ये पुन्हा गपचूप यावं लागतं. पण इथं तसं नाही. सिद्धार्थ भाऊला हात बी धरायची गरज नाही, फोन लावायचं काम आहे. सिद्धार्थ भाऊ असं काम आहे. सिद्धार्थ भाऊ 10व्या मिनिटाला तुमच्यापाशी हजर. आणि सिद्धार्थ भाऊच्या मिसेस म्हणजे माझी भगिनी तनुजाताईला तुम्ही मतदान करायचं आणि लातूर जिल्ह्यातली कुठली बी अडचण असेल तर VSP अंतर्गत संघटनेला संपर्क करायचा. म्हणजे मी मोठं बोलणारा कार्यकर्ता नाही. माझ्या एखाद्या घरची जर भगिनी तिच्या सासरचं लोक जर तिला त्रास देत असेल, ती त्रास सुद्धा काम कमी करायचं काम VSP अंतर्गत संघटना करते. कुणाचं ऍडमिशन आहे, कुणाची फीस कमी करायचे, कुणाचं जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, कलेक्टर ऑफिसला, कोणत्याही क्षेत्रात, इव्हन दवाखान्याचं काम असेल, तुम्ही कुठलंही काम
माझ्या बहिणीला मतदान केलं म्हणून विनोद भाऊला मतदान केलं समजून तुम्ही माझ्याकडे काम घेऊन यायचं, तुम्ही निवडून आणायचं आणि काम माझ्याकडे घेऊन यायचं. कारण काय होतंय, आता सिद्धार्थ भाऊनी बरेच म्हणजे उदाहरणं दिली. माझं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे भाऊ, आता मी तर ऐकलो येते आमच्या आदित्यला बोललो, आमच्या दिनेश तिगोटेला बोललो, म्हणलो काय रेट चालू आहे भाऊ, आम्हा पण पैशाला कमीच नाही, फुल पैसे आहेत. तुम्ही आज सांगतोय तुम्हाला, लातूरला एक निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत आमच्या सचिन मस्केने एकाला पाडलं होतं. पडल्यानंतर ती माणूस त्याच्या घरी जाऊ पैसे घेतले, तुला पैसे दिलं मला मतदान पडलं नाही. असं सुद्धा होऊ शकतंय, तुमच्या सुद्धा प्रभागात होऊ शकतंय. त्यासाठी पैशाला बळी न पडता माझी बहीण तनुजाताईच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभं राहायचंय. त्या बटनावर गेल्यावर लक्षात आलं पाहिजे की दुसरं बटन तर दिसणं, हीच बटन लय निळं दिसलं, ह्यालाच करा मतदान, अशी मानसिकता तयार झाली. लांचे साहेब या इकडं. येत्या 20 तारखेला मशीनवरचं 4 नंबरचं बटन आहे, हे बघा, हे 4 नंबर आहे आणि त्याच्या पुढं शिट्टी आहे. काय आहे पुढं? शिट्टी समोरून बटन दाबायचे आपल्याला आणि आपल्या तनुजाताईंना प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचं आहे. मी आत्ताच आमच्या VS पॅंथर युवा संघटनेचा आमचा तालुका अध्यक्ष आदित्य गुळवे, दिनेश तिगोटे, सर्व जिल्ह्याच्या वतीनं प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवार तनुजाताई यांना VS पॅंथर युवा संघटनेचा पाठिंबा जाहीर करतो. आणि आज जशी प्रचार सभा आहे सिद्धार्थ भाऊ पाटील साहेब, त्याच प्रकारची विजयी सभा सुद्धा इथं झाली पाहिजे आणि सगळेच लोक त्या सभेला आले पाहिजे. या प्रचार सभेला
आणखीन मान्यवर पाटील साहेब सुद्धा बोलणार आहेत. म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की येत्या 20 तारखेला 4 नंबर समोरील मशीनवरलं बटन दाबून शिट्टी चिन्ह आहे प्रचंड अशा बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. अस्सलाम वालेकुम. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय विनायकरावजी पाटील साहेब हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार तनुजाताई सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले VS पॅन्थरचे नेते आणि माझे मित्र विनोद भाऊ खटकेजी, या सभेसाठी उपस्थित असलेले संतोष भाऊ सेठ, राहुलजी शिवपूजे, सावंतजी कदम, गप्पारभाई पठाण, वसंतरावजी कदम, राजेंद्रजी कांबळे, आमचे मित्र आणि चळवळीचे नेते गोपीनाथरावजी दोंदळे, भगवानरावजी ससाने, दिलदारभाई मामडगेजी, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष सलीमभाई शेख, बाळू आगलावेजी, रहीमभाई सय्यद आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, माझे सर्व सहकारी मित्र आणि या प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या भावांनो, विनोद भाऊनी आता या प्रभागाचा उल्लेख केला. हे मौलानी नगर म्हणजे मुंबईचं मलबार हिल आहे. तिथं श्रीमंत लोक राहत आहेत आणि इथं गरीब लोक राहत आहेत. पण या मौलाना टेकडीवर जे काही ठरतंय तेच अहमदपूरमध्ये घडतंय. आणि म्हणून या वेळेस तनुजाताई तुमचा विजय निश्चित ठरलेला आहे. त्याचं कारण असं आहे, ही निवडणूक हे दुर्दैवाने लागलेली निवडणूक आहे. ज्या दिवशी शाहूताई कांबळे आपल्यातून निघून गेल्या, दुसऱ्या दिवशी मला वाटतंय राहुल आम्ही त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो. त्या घरातल्या सगळ्या कुटुंबातले लोक बसले होते. त्यांना धास्तीचा सिद्धार्थ कुमार माझी ते म्हणले आमच्या ताईला तर परमेश्वराने आपल्यात ठेवलं नाही, पण साहेब ते गेले तर तिचं पद तरी आता आमच्या घरात राहू द्या. आणि तीच आठवण ठेवून निवडणुकीचा कार्यक्रम लागला. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्या घरच्यांची इच्छा होती की जे 5 वर्षासाठी दिलेलं पद आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, हे लोकांच्या हातात तर मृत्यू आणि जन्म तर आपल्या हातात नाही. ज्यावेळेस वर्षाचं बोलवणं येईल त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण गेल्याच्या नंतर जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो, त्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन म्हणालो की तुम्ही आता ठीक आहे, राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांनी जर उमेदवारी दिली
तर आम्ही आमच्याकडून कुठलाच उमेदवार तुमच्या विरोधात या ठिकाणी उभं करणार नाही. आणि मलाही वाटतंय ज्या लोकांनी आशीर्वाद दिला, तुम्ही उमेदवारी दिली, परमेश्वराने घाला घातला, परमेश्वराला ते पटलं नाही, पण आज जे तुम्ही या मतदारसंघात रुबाब करताय, ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा दबदबा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करताय, तेच शाहूबाईच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं केलं असता तर आम्हालाही वाटलं असतं खरं यार हे पट्टे आहे. अरे ज्यांच्याकडे आहे त्याला तर कोणी देते, त्यांच्यासाठी तर कोणी झटते, पण ज्याच्याकडे काही नाही त्याच्या पाठीमागे उभं करणं हेच खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे. आणि त्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला दिलेला या ठिकाणी आशीर्वाद आहे. माझी आपल्या सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती असणार आहे. आता मी येते वेळेस सभा बघितली, मला वाटते तिकडे एक बैठक चालू होती. प्रचार मधवानी टेकडीचा म्हणजे प्रभाग क्रमांक 2चा. आणि मी येते वेळेस मतदार कुठून येऊ लागते माहिती आहे का ते? इंद्रानगरचे. इथं तरी ह्याच प्रभागातले आहेत ना पक्क का? त्यांच्यासारखं इंद्रानगरच्या लोकांना विनोदभाई तुम्ही येऊन मार्गदर्शन करायचं आणि मतदान कोण करायचं? आता प्रचाराची सुद्धा तीच अवस्था आहे. त्यांच्या प्रचाराला कोण फिरू लागलेत? प्रभागातले आहेत कोणी? हे काही माणूस दिसत नाही, सगळे बाहेरले पिळावळ. अरे राजे हो, प्रभाग क्रमांक 2ची नगरसेवकाची निवडणूक आहे. काय तीर मारायचं मोठ्या निवडणुकीत मारा ना. हे काय नगरसेवकाची निवडणूक आहे. नगरसेवकाचे प्रश्न काय असते? नगरसेवक निवडून द्यायचा आहे आणि हे सगळे अहमदपूरचे माल काही इथे फिरू लागले. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपले जे प्रश्न असतील, सिद्धार्थ सूर्यवंशी आपल्याला माहिती आहे आज का एवढी धास्ती सिद्धार्थ? तुम्ही म्हणल्यासारखं अंगठे बाजार असला पाहिजे, म्हणलं तसं ऐकलेला असला पाहिजे, बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले का? यासाठी मतदानाचा अधिकार दिले का? अरे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध थोडं प्राशन केल्यामुळं ते गुरगुरतंय. बाकीच्याला असं वाटतं की आम्हाला गुरगुरला आलंय. मग तुम्हाला कोण पाहिजे? तुम्ही खऱ्या अर्थाने जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर आपण खऱ्या अर्थाने वंशज आहोत तर गुरगुरणारे माणसं राजकारणात टिकवले पाहिजेत. आज वैबांचं काही काम नाही, बस म्हणलं तिथं बसणाऱ्यांचं काही काम नाही. अधिकाऱ्यांना सुद्धा आता अधिकारी सुद्धा असं त्यांना वाट लागले. येते वेळेस मला संतोष म्हणाला, अहो साहेब, अधिकारी असतील किंवा इथले सगळे पुढारी असतील, सगळ्याला असं वाटलेलं आहे सिद्धार्थ एक निवडून येणे बघा. आणि मग जे निवडून येणे म्हणतात त्याला निवडून देण्यात तुमचा पुरुषार्थ आहे, मतदारांचा पुरुषार्थ आहे. आणि खऱ्या अर्थाने जे मतदान तुम्हाला दिलेलं आहे यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, इथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतात, त्यांना विनंती आहे की आपले जे काही प्रश्न असतील, खरं तर या प्रभागाचं माझं नातं विनोद भाऊ फार पुराण आहे. मी आडतीवर असल्यापासून एक एक इथला मतदार, बरेच आता काही आहेत, काही परमेश्वराच्या साक्षीला गेलेत, पण सगळ्यात जीवाभावाचे माणसं, कारण आमच्या सगळे जवळपास अर्धे आम्हालाच असतील इथं, मला असं वाटतं. आहेत का? ठोकायचं ठरलं ना आपलं. म्हणून एक काही मत आपलं वाया जाणार नाही. आणि मला वाटते तनुजाताई प्रचंड मतानं आपला विजय या ठिकाणी निश्चित आहे. काय सुनामी येऊ द्या, पैशाचा पाऊस येऊ द्या, कधी कधी तरी मतदार सुद्धा विचार करतायत. एक दिवस पाऊस आला, हे पाऊस मान्सूनचा पाऊस नाही, जशी निवडणूक लागली आहे तसाच हे पाऊस
उन्हाळ्यामध्ये जे पाऊस येतो त्याला काय म्हणते तू? अवकाळी पाऊस आहे. आणि आपल्याला माहिती आहे अवकाळी पावसानं आपली ताण भागत नाही, भूक भागत नाही आणि आपले कुठलेच काम होत नाही. आपला मान्सूनचा पाऊस हे सिद्धार्थ आणि तनुजा ताई आहे. हे कायम शेतकऱ्यांचा असेल, शेतमजुरांचा असेल, गोरगरिबांचा असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा प्रश्न असेल, जे काही काम आता जर कोणी येऊन सांगत असेल इथं लाडक्या बहिणी, आता मी लाडक्या बहिणीचा सक्का भाऊ आहे, सावत्र आहेत ते, माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून आता आमचा अधिकार आहे. कुठले नगर विकास खातं कुणाकडे आहे आणि मी कोण आहे? म्हणून माझी विनंती आहे, इथलेच कामं नाहीत, राहुल असेल इथं, सावंत असेल, तुम्ही कुणाकडे बघायची गरज नाही. सगळे तुमच्याकडे बघतील, तुमच्याकडे कामं घेऊन येतील आणि मगच नगरपालिकेचे कामं होतील. हे शब्द या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला देतील. म्हणून कुणाला घाबरण्याची गरज नाही कुठल्याही निधी आणण्यासाठी. आणि एवढं फक्त कागद काळे करा, मी आहे काळजी करायची गरज नाही. वाटतं तेवढा निधी या अहमदपूरमध्ये आणण्याचा या ठिकाणी मी शब्द देतो. माझी कळकळीची विनंती आहे की आता आलेलं पीक कोणी खुडून घेऊन जाणार नाही. काल बरेच लोक म्हणले प्रत्येक घराघरी शिक माणूस बसलाय. अरे 20च्या नंतर बसू की माणसं कामासाठी? ज्यांनी कोणी बसवल्यात त्यांना माझे पुन्हा भेटणार आहेत का तुम्ही? काय परिस्थिती आहे कामासाठी? जसं निवडणुकीमध्ये तुम्ही शब्द देता, मतदान घेण्यासाठी प्रयत्न करता, वेगळ्या वेगळ्या लोकांना काहीतरी भूलतापा या ठिकाणी देता आणि निवडून आल्याच्या नंतर अरे त्यावेळेसच खरे भाऊ राहतात आपल्यासोबत. म्हणून माझी आपल्या सर्व माता भगिनींना आणि माझ्या सर्व भावांना विनंती आहे की कुठल्याही पण कोण भेण्याचं काही कारण नाही. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये गरिबांना तर भेण्याचं कारणच नाही. तुमचं काय, तुम्हाला ईडी लागणार आहे का, बीडी लागणार आहे का, काय लागणार आहे? कोण धमकी देणार आहे तुम्हाला? आम्ही आहे तुमच्यासोबत. काही झालं तर कुठल्याच गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. खंबीरपणानं आपण सिद्धार्थच्या पाठीमागं उभं टाकावं. ज्या पद्धतीनं आम्ही सर्वजण स्टेजवरची मंडळी सिद्धार्थ आणि तनुजा ताईला आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमच्या शब्दांना या ठिकाणी कुठंतरी आपण मान राखावा. 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि 21 तारखेच्या नंतर तुम्ही जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्नाच्यासाठी आम्हाला या ठिकाणी सोडवण्याच्यासाठी आमच्या हाताला धरून काम करून घ्यावं, एवढंच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संतोष भाऊ गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आभार मानावं. सिद्धार्थ भाई तुम आगे बढ़ो. बौद्धनगरचे सगळे मतदार बंधूंना विनंती आहे की त्यांनी इथंच थांबायचे. बौद्धनगर या ठिकाणी सर्व सुजान मतदार बांधव, माझ्या माता भगिनी सर्वजण भरपूर वेळापासून या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय